आली का नाही मज्जा? म्हणजे काय सुमे, अशी रंगपंचमी आधी कधीच खेळली नव्हती. बेस्ट. मग समी संग राहिल्याचा फायदा. निघाला का ग रंग? उहुं. नाही आता सुमे, काय ग काय केलंयस तू? निघतच नाही या रंग. पाहिलं, मनापासून लावलेला रंग असं लगेच निघत नसतोय. मम्मा एकदा ओरडली ना की मग कळेल तुला. पण पाहिलंय, रंग मी लावलाय तर तुला कसं निघत? म्हणजे म्हणजे ज्याने रंग लावलेला असतोय त्यालाच काढायला सांगायचं असतोय. हो का? मग तूच काढ की रंग. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तू रंग काढतेस की मारतीयस? तुला काय वाटतंय? तुझी तयारी तर मारायचीच वाटते. हुशार आहेस की, बरोबर ओळखलेस. नाही नाही नाही, मारू नकोस. आता फक्त रंगच काढ. तेच करते. तू गाल नीट द्या आधी. सुमे यार. पाहिलं, सुमीनं पक्क रंगवले तुला. असं निघणार नाही रंग. अजिबात नाही. रंग काढायचा म्हणजे काढायचा. हे तर ठीक आहे, तू लावलेला रंग तू काढ आणि मी लावलेला रंग मी काढते. चालतंय? ठीक आहे. रंगच काढतो. पाहिलं, गुदगुल्या होतात. नीट काढ की. मला पण. तू नीट कर की. तू नीट गाल ठेवा. मी नीटच ठेवतोय गाल. तू नीट सरळ थांबा. रंग काढ. ती जोरानं हसायचं, ते भान आहे की नाही यांना? अनुराधा, काय झालं? खासतंय का फार? नाही, गुदगुल्या होत आहे. स्वतःच्या हाताने मला कधीच गुदगुल्या होत नाहीत. दुसऱ्याने केल्या तरच होतात. हो का? ताई, भाऊजींना म्हणजे जरा जास्तच होतं तुझं. मला का? रंगपंचमीच्या कार्यक्रमाची जबाबदारी कोणाची होती? कसा शिरला तो आचारी या बंगल्यात? ताई, आता मला काय माहिती. पण बाकी काही म्हणा अनुराधा, या वर्षीची रंगपंचमी फार मस्त झाली. सुमीची रंगपंचमी कसली डोंबलाची मस्त रंगपंचमी. 4 चौघामध्ये तमाशा मांडलाय त्या खानावळवालीने. नरसू, त्या खानावळवालीला मी बोलवले म्हणून सांग. आता ताबडतोब. आणतो. आज दिवसभर आणि रात्रभर हे थोबाड धुवायचं नाही. रंग खेळायची हौस आहे ना तुला? नाही ताई मॅडम, ते सुमन बळजबरी. बस. सुमी 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 कोण आहे? कोण ही सुमी? या घरची सूट. काय झालं सासूबाई? कशाला बोलवलं होतं? काय झालं? कसले वेड्यासारखे हसत होता तुम्ही दोघं? घरामध्ये इतरही माणसं राहतात, त्याचं काही भान नाहीच आहे ना? हा, पण आम्ही कुठं काय केलं? काय केलं नाही, तुम्हाला यात चूक वाटणारच नाही ग. तुमची जडणघडणच वेगळी आहे. वेगळी म्हणजे मोरे आणि मंत्री पाटील या 2 घरातला फरक कळतो तुला सुमन? तुझा बाप कुठल्या फाटक्या अवतारात आला होता बंगल्यामध्ये? अगं तुमच्या नाही आमच्या इज्जतीची तरी पर्वा करायची. पण नाही, तुम्ही कशी करणार? इज्जत म्हणजे काय ते माहीतच नाही ना तुम्हाला. सासूबाई, तुम्हाला मला काय बोलायचंय ते बोला, पण माझ्या माहेरच्या माणसांना काय बोलायचं नाही. हो का? एवढा मान आहे तुला माहेरचा? मग तसं उधळू नका रंगांसारखा. थोडे रीतिरिवाज शिका. खानदानीपणा म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला? फाटकी माणसं तुम्ही, मला काय कळणार? सासूबाई,
आज रंगपंचमी आहे, उगा रंगाचा बेरंग करू नका. सुमन, समरनी मला मी सांगेन तेच राजकारण करायचा शब्द दिलाय, तेव्हा तुझे हे असले रंग जरा आवरती घ्यायचे. समरला राजकारणात रमू दे. जर तू मध्ये आलीस तर सगळ्यांनाच त्याचा त्रास होईल. समर सकट. अहो मी का मध्ये येऊ? उलट मीच पायलटला, म्हणजे यांना मीच सांगत असते राजकारणामध्ये ध्यान द्या म्हणून. आता हे तुम्हाला पटणार नाही. सध्या मी जे सांगते तेवढंच लक्षात ठेव. हा ठेवते, पण सासूबाई तुम्ही बी एक गोष्ट ध्यानात ठेवा. माझ्या माहेरच्या माणसांच्या विरोधात एक शब्द बी खपून घेणार नाही मी. मला का? मी काय केलं आता? का तूच हिला आणून बसवलीस ना आमच्या बोडक्यावर? यासाठी आयुष्यभर माझ्या छड्या खायच्या तू. भगवंता वाचव रे मला. नरसू, समरचं राजकारण आता पुढे जायला हवं. पेपरला जाहिरात दे, समरसाठी मॅनेजर कम असिस्टंट हवीये म्हणून. म्हणजे त्याला मदतीला रे. आपण, अगं मी आहे ना. मग माझ्या बरोबर कोण? मी सांगेन ते कर. पेपरला जाहिरात दे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना या पद्धतीच्या कामाचा अनुभव आहे त्यांनाच ऍप्लिकेशन करा म्हणावं. मुद्दाम लिहित असं. होत आहे. आता लवकरच समर मुख्यमंत्री होईल. दादू साहेब, काय झालं माहितीये का? आमच्या सगळ्यांचं ठरलं बरं का. काय करायचं आपण? मामासाहेब नाही का नाही, कॉर्नर करत 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 असं पोर्च कडे आणायचं. आता समजलंय रे सगळं. मग पुढं? आणि मग पुढं पुढं असं मामासाहेब पोर्च कडे आलं. तुम्ही मला इशारा केला आणि मी अशी रंगाची बादली अशी वतली. कदम साहेब का म्हणाल नाही तू आज? अरे ते रंगपंचमीला गावाला गेलेत, पण मामासाहेब बिझी असतील ना. कुठलं बादली रिकामी झाली, पण ती ताई मॅडमच्या अंगावर. काय सांगतो? मग काय तर आलेल्या माणसांच्या देखत लय राडा झाला. ताई मॅडम सोलून काढलं नाही तुला? अहो जाधव साहेब, मला कळायला मी थांबतोय होय तिथं. सुरेश आणि मी तिथनं लगेच कलटी मारली. पण ताई मॅडम खवळल्या कशा नाही? कमाल आहे. मला बी तेच नवल वाटतंय. एवढं सगळं होऊन देत आहे मॅडम, काहीच बोलल्या नाही त्या. मला काय वाटतंय माहित आहे का, एवढं सगळं पाहुणं आलं होतं का नाही, त्याच्यामुळे ताई मॅडम काय बोलल्या नाही. पण माणसं गेल्यावर ताई मॅडम भडाकले असणार नक्कीच. होय, भडकले असणार. बबन, अरे जर ताई मॅडम भडकले तर ताप कोणाला होणार? सुमीला. सुमीला? सुरेश, तू पाठदिशी सुमीला फोन कर आणि विचार बरं ताई मॅडम भडकले का म्हणून. कर लवकर फोन. हा. हॅलो, हा तात्या. तुम्ही ताई मॅडम चिडलेत का ग? का म्हणून? अगं ते त्यासनी भिजवलं म्हणून. तात्या, अहो रंगपंचमी आहे, चिडायचं काय त्यात? अगं तसं नाही ग पोरी. व त्यांना राग आला असला तर तुला ताप व्हायचा ना. तात्या, अहो असं काय नाही. सासूबाई नाही चिडल्या. आणि तुम्ही काही काळजी करू नका, जेवा आणि झोपा. आज लय दमलाय नाही तुम्ही? ठेवू का? हा. जेवा. हो. तात्यांना वाटतंय तुम्हाला राग आलाय, पण मी सांगितलं तसं काय नाही म्हणून. समर, आता हा असला रंगबिंग वगैरे पोरकटपणा बंद कर. राजकारणामध्ये लक्ष दे. हो. मी तुला सांगितलंय ना, तुला आमदारकीला उभं करायचं म्हणते मी. आपण ते इलेक्शन झालं ना मध्येच, आता 5 वर्ष काय नाही. राजकारणातलं तुला कळतं की मला? तुम्हाला हम्म
मग पण सुमी म्हणते ते खरंच आहे की आता 5 वर्ष काहीच करता येणार नाही आपल्याला. शंभर ताईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. तू जरा विश्वास ठेव तिच्यावर. का सगळा विश्वास बायकोवरच आहे तुझा? असणारच की, एकुलती एक लाडाची बायको आहे त्याची, तुमच्यासारखं नाही. समर, उद्या मी तुझ्या बरोबर कारखान्यात येते, तिथेच बोलूया आपण. जाधव, ताई मॅडम साठी चहा घेऊन या पटकन. चला. हो. समर, आता तू लवकरच कारखान्याच्या पुढे जाऊन राज्याच्या राजकारणात उतरणार आहेस. हो, काल म्हणलीस तू. मी एक प्लॅन आखलाय, सांगू? रामरावांना सांगून त्यांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला लावायचा. मग पोटनिवडणूक लागेल, त्यात तू सहज जिंकशील. एकदा तू आमदार झालास की पुढं काय करायचं ते मला माहिती. हा, ताईंनी भाऊजींना पण असंच मुख्यमंत्री बनवलं होतं. मम्मा अगं पण ते रामराव राजीनामा का देतील? देतील. आणि नाही दिलं ना तर द्यायला लावायचं. ताईंनी एकदा मनात आणलं म्हणजे आणलं. नाही मामा, रामरावांना लोकांनी निवडून दिले. आपण लोकांच्या मताचा आदर केलाच पाहिजे. समर, अरे कुठल्या जगात आहेस तू? हल्ली लोकांच्या मनाचा आदर कोणी करतं का? अरे सत्तेसाठी एकमेकांचे शत्रू असलेले लोक पण एकत्र होतात. लोकांच्या मताचा आदर वगैरे कोणी करत नाही रे, किंमत करत नाही. इतर लोक करत असतील अनादर, पण मी अनादर करणार नाही. मम्मा, मला हे असं राजकारण नाही करायचंय. समर, अरे राजकारण असंच असतं. नरसू, नरसू, फाईल्स. हा. या फाईल्स बघ. यात आपल्या भागातल्या माणसांसाठी असलेल्या योजना आणि त्यासाठी झालेला खर्च असे सगळे डिटेल्स आहेत. खर्च तर झालाय, पण काम काहीच झालं नाही. हा, म्हणजे रामरावांच्या घोटाळ्याच्या फाईल्स आहेत तर. एकदा नजर टाक या फाईल्स वरून, म्हणजे तुला कळेल की रामराव लोकांचा विश्वास किती राखतायत. बघितल्यास? आता कळलं तुला किती खर्च झालाय ते. आता चल माझ्या बरोबर, तुला प्रत्यक्षात किती काम झालंय ते दाखवते. चला. फाईल चहा प्या तुम्हीच. हा रोड बघतोयस ना? रोड? मम्मा अगं हा रोड आहे का? अरे असं कसं, रोडच आहे हा. म्हणजे कागदावर तरी तसंच आहे. नरसू, ती फाईल दे. हा, ठीक. नीट बघ. बघ, आहे की नाही रोड हा? 7 करोड रुपये खर्च झालेत हा रोड बांधायला. आता मंजूर झालेली रक्कम, खर्च झालेली रक्कम प्लस टेंडर्स, या सगळ्यांची डिटेल्स आहेत या फाईलमध्ये. नीट बघ. समर, सगळी माहिती अधिकाराखाली मागून घेतली बरं का. 7 करोड? 7 लाख सुद्धा लागले नसतील हा रोड बनवायला. बघ,
हे सगळं रामरावचा भ्रष्टाचार, या भागाच्या विकासासाठी येणारा सगळा निधी हा एकटा रामराव पूर्णपणे खाऊन टाकतो. दादा काय इकडे या जरा. हा रोड व्यवस्थित नाहीये, तर यामुळे काही अडचणी येतात का? नाही मॅडम, अहो शेरसिंग साहेब होते तेव्हा लई बरं हार होतं. जेव्हापासून रामराव आमदार झालाय तेव्हापासून काही विचारायची सोयच नाही. कार या रस्त्यामुळं अण्णापाच्या म्हाताऱ्याचा जीव गेला हो. ॲम्ब्युलन्स येत नव्हती, त्यामुळे जिबड्यात टाकून नेताना चाक अडकून झटका बसला आणि अण्णापाचा जीव गेला ना. काय सांगायचं तुम्हासनी? अहो ह्या रस्त्याला साधा जीव वाचत नाही, बाकीचं काही विचारूच नका. घ्याच्या मला नको. मला द्या. दादा, ह्या वर्षी जो पाऊस झाला त्यात तुमचं नुकसान झालं का काही? होत आहे मॅडम, खायचं वांद झालेत. पण मग सरकारी मदत मिळाली की नाही? मदत आली आणि नेत्याच्या खिशात गेली. अहो माणसांनी मदत केलेलं डाळ तांदूळ सुद्धा सोडलं नाही तर रामरावाने. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्ही वाटतो म्हणून सगळा माल घेतला ताब्यात आणि आमच्या हातात दिला नारळ. आता सरळ शेती घरदार सोडून शहरात जाणार मजुरीला. हो पण शहरं आधीच भरलेली आहेत, शहरात कुठे जाताय आता? इथं राहण्यासारखं काय राहिलंय साहेब? आम्ही निवडून दिलेला माणूस आमचंच रक्त पिऊन मोठा होतोया, कशासाठी राहायचं? नाही नाही, आम्ही बघतो काय करता येईल ते. नरसू, ह्यांना एक पोती तांदूळ आणि जेवढा लागेल तेवढा सगळा किराणा द्या. ताई मॅडम, अहो जवळ मोठं साहेब होतं तवर लय बरं होतं, पण आता रामराव आल्यापासून लय हाल झाल्यात गोरगरिबाचं. तुमच्या घरातला आमदार पाहिजे बघा आम्हाला. हो, पण सध्या तरी शक्य नाही आहे ते. बघतो आम्ही काय करता येईल का. येऊ आम्ही. येतो. बघितलं समर, ह्यासाठी मी तुला म्हणते की तू आमदारकीला उभा राहा. तू फक्त हो म्हण रे, बाकी सगळं मी बघून घे. काय झालं पायलट साहेब? कुठल्या विचारात आहे? काय झालं? सासूबाईंनी लय सुनावलेलं दिसतंय. नाही ग सुमे. मग असं उदास उदास का बाबा? माझं काही चुकलं काय? नाही ग सुमे. मग काय झालं? सुमे, आज मम्मा मला आपल्या भागात फिरण्यासाठी घेऊन गेली होती. माणसांचे प्रॉब्लेम्स दाखवले तिने मला. सुमे, माणसं किती प्रॉब्लेम मध्ये आहेत का, आणि आपण मात्र इथे आयुष्य आरामात राहतो. काय करणार आपण तर? आपल्याला जेवढं जमते तेवढं आपण करायचं. पलट, तुला माहितीये, मी खानाव्याचा 1 रुपया बी बुडवू देत नाही. पण एखादा असतोय जो लय गरीब आहे, मी त्याच्या उदराच्या मागे कधी लागतच नाही. त्यांना जेव्हा जमल तेव्हा आणून दे असं सांगते, आणि ते आणून बी देतात. पायलट, गरीब माणूस कधीच खोटेपणा करत नाही का कुणाचं पैसे बुडवत नाही. म्हणूनच तो गरीब राहत असावा बघ. त्यांना कोणी वालीच नसतोय र. नाही सुमे, या गरीब माणसांसाठी खूप काय काय योजना असतात, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आपले हे नेते पुढारी, याचा काही उपयोग नसतो का? पण करणार काय? आपण कुणाला बी निवडून द्या, पण हे पैसे खाणारच. ह्याला झाकावा आणि ह्याला काढावा, सगळं एका माळेचं मणी. नाही सुमे, मी त्यातला नाही. मी जे काही करीन ते प्रामाणिकपणेच करेन. करशील, मला गॅरंटी आहे. सुमे, मम्मा म्हणते तसं कारखान्याच्या पुढे जाऊन मी आता राजकारण करणार आहे. अरे पण निवडणुका तर लय लांब आहेत. मम्माच्या डोक्यात एक प्लॅन आहे. सुमे, कसं आहे ना, आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचं असेल ना, की आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तरीही ती करावी लागते. हे बघ पायलट, मला काय त्या राजकारणातलं कळत नाही.
तुला जे काय करायचंय जे करायचं नाही हे तुझी तू ठरव. माझा तुला फुल सपोर्ट असणार. तू फक्त मी काय करायचं तेवढं सांग. काही नाही, तू फक्त खानावळ आणि घर इतकं सांभाळायचं. पायलट आपण दोघांनी जे करायचं ते एक नंबर करायचं बरं का. खानावळ एक नंबर करायची आणि मी राजकारण एक नंबर करायचं. आणि जिथं गरज लागल तिथे एकमेकांनी मदत करायची. पूर्ण मदत करायची. हम्म.